पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला यामध्ये पुण्यातील सुद्धा काही जण गेले आणि यापैकीच असावरी जगदाळे यांच्या कुटुंबावर तर मोठं आभाळ कोसळलेलं. आमच्या सगळ्यांच्या समोरून उभा राहिला आणि म्हणाला की चल उठो. तर माझ्या आईने विचारलं की भैया क्या हुआ, आप क्यों हम लोगों को मार रहे हो. तर तो म्हणाला की तुम लोगों ने हमारा मजहब खराब करके रखा है, तुम लोगों ने मोदी को सर पे चढ़ा के रखा है. बाबांची अशी कुठली इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आणि त्याच्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय. आणि ते मला नेहमी म्हणायचं की आपल्याला जन्म दिलाय मनुष्याचा, तर आपण काहीतरी त्याला सार्थकी लावूनच जायचं. जसं त्यांचा जन्म सार्थकी झाला तसं मलाही या देशासाठी, या हिंदू धर्मासाठी किंवा गरिबांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, यांच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे. पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला यामध्ये पुण्यातील सुद्धा काही जण गेले आणि यापैकीच असावरी जगदाळे यांच्या कुटुंबावर तर मोठं आभाळ कोसळलेलं. यांच्या घरातील आधारवड असणारेच जगदाळे जे आहेत तर ते गेले. त्यांनी या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावला आणि त्यानंतर आता या संपूर्ण हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण त्यांच्यासोबतच बोलणार आहोत. अतिशय भ्याडपणाने हा सगळा हल्ला झाला होता. नेमकं आत्ता या सगळ्यामध्ये त्यांच्या काय भावना आहेत, त्या काय फील करतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असावरी जगदाळे आहेत. नमस्कार. जे सगळं घडलं त्याने खरं तर संपूर्ण देश हादरलेला होता आणि या सगळ्यातून अजूनही म्हणजे देशसुद्धा बाहेर पडलेला नाही आहे. मात्र तुम्ही तर तुमच्या कुटुंबातला स्वतःचे वडील गमावलेले आहेत, तुमचा आधारवड गमावलेला आहे. काय नेमकी आत्ताची भावना आहे? साधारण 1 वर्षापूर्वी ही गोष्ट घडली. 2025ला 22 एप्रिलला आम्ही पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये होतो आणि आम्ही खूप छान मूडमध्ये होतो. आम्ही आनंदात होतो. आम्ही फोटोज काढत होतो, एकमेकांशी गप्पा मारत होतो, हसत खेळत होतो आणि अचानक 1-2 मिनटानंतर काही आतंक म्हणजे गोळ्यांचा म्हणजे गोळीबार चालू झाल्याचा आवाज आला आणि आम्हाला असं वाटलं की भारत पाकिस्तानमध्ये सतत काहीतरी चकमक होत राहते किंवा चालू असते, तर तसं काहीतरी झालं. तर आमच्यासोबत एक फोटोग्राफर होता जो तिथला लोकल मुस्लिम होता. तर आम्ही त्याला विचारलं की भैया ये क्या हो रहा है, क्या बज रहा है. तो म्हणाला की जब जंगल से शेर आता है तो उसे भगाने के लिए ऐसा किया जाता है. तर आम्हाला वाटलं खरंच एखादा प्राणी असेल आणि त्याला पळवून लावण्यासाठी, कारण खूप लोकं होती, साधारण 500-600 तरी लोकं त्या व्हॅलीमध्ये होती त्यावेळेला, त्या ग्राउंडवर होती बैसरनच्या. आणि असं म्हटल्यानंतर आम्हाला खरंच वाटलं. पण परत 2-4 मिनटांनी परत एकदा कंटिन्युअसली बुलेटचे आवाज यायला लागले. सो आम्ही ठरवलं की कदाचित भारत पाकिस्तानमध्ये काहीतरी चकमक चालू आहे, तर मग आपण बाजूला जाऊन थांबावं. ते एक टेंट होतं जिकडे काश्मीरी पेहराव जे असतं ते रेंटनी देऊन लोक फोटोज वगैरे काढतात. आम्ही त्याच्या एक्झॅक्ट मागे जाऊन उभा राहिलो आणि आम्हाला ह्याच्यामुळे कळालं की कदाचित काहीतरी झालं आहे भारत पाकिस्तानमध्ये. तर आम्ही थांबलो आणि पुढच्या 2 मिनटात एक 26 वर्षाचा मुलगा, 25-26 वर्षाचा मुलगा तो साधारण असेल, त्याच्या हातात AK-47 होती आणि तो माझ्या आमच्या सगळ्यांच्या समोरून उभा राहिला आणि म्हणाला की चल उठो. तर माझ्या आईने विचारलं की भैया क्या हुआ, आप क्यों हम लोगों को मार रहे हो. तर तो म्हणाला की तुम लोगों ने हमारा मजहब खराब करके रखा है, तुम लोगों ने मोदी को सर पे चढ़ा के रखा है, तुम लोग ऐसे वीडियोज़ वायरल करते हो कि हम तुम्हारे औरतों को और बच्चों को मारते हैं, हमने कब मारा. तर त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं आणि म्हणाला ये चौधरी चल उठ. तर माझे वडील म्हणाले की क्या हुआ, हमने ऐसा कोई व्हिडिओ नहीं देखा. तर हे म्हणाला आणि त्याच्यानंतर तो रागाने शिव्या द्यायला लागला. तो माझ्या वडिलांना म्हणाला की तुम हिंदू हो या मुसलमान, तुम हिंदू हो या मुसलमान हो तो अजान पढो. तर माझे वडील म्हणाले की मैं हिंदू हूँ, अब बोलो क्या करना है. जसं ते म्हणाले की मैं हिंदू हूँ हे वाक्य पूर्ण कंप्लीट न व्हायच्या आधीच त्यांनी माझ्या वडिलांना 4 ते 5 गोळ्या मारल्या डोक्यात आणि ते एका सेकंदात खाली पडले. ते झाल्यानंतर तो गणबोटे काका जे होते त्यांच्या समोर गेला आणि त्यांना मागणं त्यांनी लाथ मारली आणि लाथ मारून त्यांनी तिथेही फायरिंग केलं, त्यांच्यावर गोळ्या मारल्या. असं त्यांनी अनेक लोकांना तिथे मारलं आणि तो पळून गेला. एकाच सेकंदात आमचं पूर्ण लाईफ खराब झालं. आजही तो इन्सिडेंट मी तुम्हाला सांगते तर मला असं वाटतंय मी तिथेच उभी आहे, तिथेच बसली आणि माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघते. ही भावना 1 वर्ष मागच्या पूर्ण 1 वर्ष आम्ही हेच जगलो आहे. खरं तर एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा इतकं हे दाखवू शकत नाही किंवा दाखवता येत नाही अशी सगळी सिच्युएशन यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलेली आहे. बरंच काही सहन करायला लागलं आहे 1 वर्षामध्ये. मात्र या 1 वर्षामध्ये कोणाकोणाची तुम्हाला साथ मिळाली आणि
कसा होता हे मागचं 1 वर्ष? लोकल पॉलिटिशियन्सचा वगैरे आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. ॲक्च्युली त्यांच्याकडूनच आम्हाला कळालं की अशा सिच्युएशन्समध्ये जिथे परिवारातले कर्ते पुरुष जातात किंवा असं काही होतं तर त्या फॅमिलीमधल्या एका कुठल्या तरी व्यक्तीला जॉब दिला जातो गव्हर्नमेंट थ्रू. आणि त्यामुळे जेव्हा CM साहेब, डेप्युटी CM साहेब आणि असे अनेक नेते मंडळी जेव्हा आमच्या घरी आले तर तेव्हा त्याच लोकांनी असं उचलून धरलं की आमच्या लेकीला तुम्ही जॉब द्या. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आपले जे CM आहे आत्ता महाराष्ट्राचे, त्यांनी असं डिक्लेअर केलं की ते मला गव्हर्नमेंट जॉब देतील. आणि त्या गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी मागचे 11.5 महिने, म्हणजे आता 1 वर्ष झालं पण मागचे 11.5 महिने आम्ही त्याचा पूर्ण स्ट्रगल त्याच्यासाठी आम्हाला करावा लागला. अनेक वेळेला अनेक लोकांना भेटून व्हॉट्सअपला म्हणा किंवा समोरासमोर असं अनेक वेळेला आम्ही हा प्रसंग लोकांना सांगितला, रिपीट करून की आमच्यासोबत काय घडलं आहे आणि आम्ही का तुमच्याशी संपर्क साधतो आहे. कारण माझ्या आईचं असं होतं की माझ्या मुलीची फाईल कुठल्या डेस्कवर आहे, कुणाच्या टेबलवर आहे हे आम्हाला कळत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला गायडन्स करा, हीच हे तिचे प्रयत्न होते. आणि त्याच्यासाठी तिला खूप जास्त स्ट्रगल करावा लागला. खूप स्ट्रगल केल्यानंतर मार्च महिन्यात मला माझा जॉब मिळाला. हे तुम्ही स्ट्रगलबद्दल सांगताय तर म्हणजे एकीकडे घरात आपले वडील गेलेत आणि दुसरीकडे आपल्याला नोकरीसाठी म्हणजे प्रशासनाकडूनच सांगण्यात आलं की तुम्हाला अशा प्रकारची मदत दिली जाईल आणि दुसरीकडे जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही इकडे कामावर रुजू होण्यासाठी येत होतात किंवा कामासाठी जी तुमची धडपड चाललेली होती तर तेव्हा बऱ्याच अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला. नेमकं काय काय घडलं या काळामध्ये? आम्हाला एक क्षणी असं वाटलं की कदाचित जे प्रॉमिस गव्हर्नमेंटने आम्हाला केलं आहे ते गव्हर्नमेंट विसरलं आहे की आमच्या लोकांसोबत काय झालं होतं आणि त्याच्या बदल्यात ते आम्हाला हा जॉब देत आहेत. इतकं काही सिच्युएशन्स इतक्या वाईट होत्या की एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की एका व्यक्तीला आम्ही फोन केला होता, त्या व्यक्तीचं नाव आम्हाला घ्यायचं नाही आहे. तर त्या व्यक्तीला माझी आई म्हणाली की माझ्या मुलीची फाईल कुणाच्या डेस्कवर आहे हे आम्हाला कळत नाही आहे, तर आम्ही काय करू त्याच्यासाठी. तर तो माणूस आम्हाला म्हणाला की तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाला पाठवा मंत्रालयात शोधण्यासाठी की कुठे आहे. तर त्यावर माझी आई असं म्हणाली की आमच्या घरातला पुरुषच गेलाय, तर आम्ही कुणाला पाठवायला पाहिजे. आणि आम्ही दोघी स्त्रिया मिळून, मंत्रालय काय छोटी जागा नाही आहे, अर्थातच ती खूप मोठी जागा आहे आणि खूप विभाग आहेत तिथे, खूप ठिकाणं आहेत. आम्ही दोघी कुठे शोधणार आमची फाईल, हा एक प्रश्न आमच्या दोघींच्या समोर उभा होता. आणि असा तर एक इनसेन्सिबल स्टेटमेंट त्या ज्या व्यक्तीकडनं आम्हाला आलं. त्याच्यानंतर आम्हाला असे अनेक लोक भेटली की ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला खरं तर माहिती नाही आहे की तुमची फाईल कुठे आहे, पण आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही शोधू वगैरे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण तुम्ही इमॅजिन करा ज्या मानसिक स्थितीत आम्ही होतो त्या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आधीच आम्हाला खूप त्रास होत होता. आणि त्याच्यात पण त्या लोकांची अशी अपेक्षा होती की आम्ही स्वतः जाऊन आमच्या फाईल कुणाच्या टेबलवर आहे हे शोधावं. हे हास्यास्पद होतं थोडं, पण खूप जास्त मेंटली फिजिकली आम्ही एक्झॉस्ट झालो या सगळ्यामध्ये. शेवटी मेधाताईंच्या मदतीने आम्ही अमित शहाजींपर्यंत आमचा हा निरोप पोचवू शकलो. आणि त्यानंतर सगळी हालचाल झाली. त्यांनी एक पोस्ट केली होती फेसबुक आणि इंस्टाग्रामला, त्याच्यामुळे मीडिया परत एकदा आमच्याशी कनेक्ट करू शकली आणि मीडियाच्या थ्रू आम्ही परत एकदा डेप्युटी CM आणि CM साहेबांपर्यंत आमचा निरोप पोचवू शकलो. आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आतच जॉबचं लेटर माझ्या हातात आलं. जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळणार आहे किंवा मिळाली तर त्यानंतर नेमकी पहिली भावना काय होती? जर बाबा असले असते तर त्यांना काय वाटलं असतं? काय तेव्हाची हे होती? जेव्हा लेटर माझ्या हातात आलं 18 मार्चला, त्या दिवशी मी फक्त रडत होते. मला बोलताच येत नव्हतं, इतकी मी इमोशनल झाले होते. मी हा विचार करत होते, फक्त बॅक ऑफ द माइंड माझं हेच चालू होतं की जर आज वडील असताना मला हे लेटर मिळालं असतं तर त्यांच्या इतकं आनंदी या जगात कोणीच नसतं किंवा त्यांना माझ्याबद्दल किती अभिमान वाटला असता. आणि जर मी ते असताना जर मी एखादी ऑफिसरची पोस्ट जी आता मला मिळाली आहे, अधिकाऱ्याची पोस्ट जी मिळाली आहे ती जर असती तर काय त्यांचा आनंद चेहऱ्यावर बघायला मिळाला असता असं सतत बॅक ऑफ द माइंड वाटत होतं. आणि दुसरी भावना ही होती की ही जी ऑफर आज मला मिळाली आहे ती माझ्या वडिलांचा त्याच्यासाठी रक्त सांडलं आहे, या देशासाठी, या धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी, आणि त्याच्या बदल्यात मला हे मिळतं आहे. तर या दोन्ही भावना होत्या, खूप मिक्स फिलिंग्स होते. पण मी त्यानंतरसुद्धा या गोष्टीकडे खूप स्पोर्टिंगली बघायचं ठरवलं. आणि मी ठरवलं की अनेक लोकांचे आशीर्वाद आहेत ह्याच्यामागे किंवा अनेक लोकांचे कष्ट आहेत ह्याच्यामागे, आणि ते कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत किंवा माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. ह्याच्यासाठी मला जास्तीत जास्त चांगलं डिलिव्हर करता येईल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न पूर्णपणे चालू आहेत.
नक्कीच. आता पालिकेमध्ये काम करताना बाबांची कुठली अशी एखादी गोष्ट आहे किंवा एखादी प्रेरणादायी आठवण आहे की जी तुम्हाला आत्ता काम करताना खूप मोठी प्रेरणा देते आणि त्याच्यामुळेच तुम्ही आज इथे आहात आणि उभं राहता आणि काम करू शकता? लिसनिंग स्किल्स आणि पेशन्स या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडनं खूप लहानपणापासून शिकले. कुठल्याही गोष्टीवर इन्स्टंट रिॲक्शन द्यायचं नाही. ती पूर्णपणे ऐकायची, त्याच्यामागे पूर्ण अभ्यास करायचा, ऑब्झर्वेशन करायचं आणि त्यातूनच तुम्ही शिकत जाणार. हे जे त्यांनी मला लहानपणी एकदा माझ्याकडनं एक चूक झाली होती आणि त्यानंतर त्यांनी मला हे शिकवलं होतं, ते आज मी वापरते माझ्या जॉबमध्ये. इथं अतिशय पेशन्स ठेवायला लागतात प्रत्येक गोष्ट माहिती करून घेण्यासाठी आणि जेव्हा लोकं तुमच्या सपोर्टमध्ये नसतात, तुमच्या नेगेटिव्हजमध्ये असतात, तेव्हा एस्पेशली तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो. प्रत्येक हसून बोलणारी व्यक्ती आपल्या फेवरमध्ये आहे असा अर्थ नसतो. सो ते खूप जास्त पेशन्सली हँडल करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे ऐकणं, की प्रत्येक जी व्यक्ती बोलते त्यातनं काही ना काहीतरी नॉलेज गेन करायचं पॉझिटिव्हली. हे त्यांनी मला नेहमी शिकवलं आणि ते मी आता माझ्या कामात वापरते. बाबांची अशी कुठली इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करायची आणि त्याच्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय? बाबांची म्हणजे माझ्या बाबांचा स्वभाव असा होता ना, की ते प्रत्येकाला मदत करायचे. म्हणजे काही सिच्युएशन असू दे, काही प्रॉब्लेम त्यांच्या स्वतःकडे जरी नसेल ना, तरी ते स्वतःच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात द्यायचं, असा त्यांचा स्वभाव होता. आणि ते मला नेहमी म्हणायचं, की आपल्याला जन्म दिला आहे मनुष्याचा, तर आपण काहीतरी त्याला सार्थकी लावूनच जायचं. जसं त्यांचा जन्म सार्थकी झाला, तसं मलाही या देशासाठी, या हिंदू धर्मासाठी किंवा गरिबांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, ह्यांच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे. आणि ते मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करेन. आणि मला असं माझे वडील म्हणतात, की मदत करायची आणि अलिप्त व्हायचं, त्याच्यासाठी क्रेडिट घेत बसायचं नाही. हेच मलाही करायचं आहे आयुष्यात. या सगळ्यामध्ये आता बरेच तरुण आहेत, तर त्यांच्यावर अशी जर कधी वेळ येऊ नये, पण अशी जर वेळ आली तर त्यांना काय संदेश द्याल? कसं या संकटाच्या काळातून उभं राहायचं? कसं पुढे जायचं? काय तुम्ही त्यांना संदेश द्याल याच्यामध्ये? संदेश एकच राहील, की अशा सिच्युएशन्समध्ये तुमचं टेम्परामेंट हलतं, ते नाही झालं पाहिजे. जे माझं झालं होतं, पण माहीत नाही, एक दैवी शक्ती असते किंवा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असतात किंवा वडिलांचाच आशीर्वाद मी म्हणेन, की होता. त्यामुळे त्या सिच्युएशनला तिकडे मी स्वतः खराब सिच्युएशनमध्ये असून मी लोकांची मदत करू शकत होते. माझ्यामुळे अनेक न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवलं, की आमच्यासोबत काय घडलं आहे तिथे. आणि अनेक फॅमिलीज होत्या ज्यांना त्यांच्या लोकांबद्दलची माहिती मिळत नव्हती, ती मी माझ्या सोर्सेस थ्रू त्यांना मिळवून दिली. मला त्यावेळेला एवढंच वाटत होतं, की जेवढं दुःख माझं आहे तेवढंच त्या लोकांचं आहे, पण मी उभा राहू शकते आणि ते नाही राहू शकत, तर मी त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझं त्यावेळेला मी म्हणेन, की त्यावेळेला माझ्या डोक्यात तेवढंच होतं, की लोकांची मदत करून जसं मी इथून माझ्या आई आणि काकूंना सेफली घेऊन जाऊ शकेन, तसं त्यांच्यासोबतही व्हावं अशी माझी इच्छा होती. मी आताच्या तरुणांना हे म्हणेन, की मी हे म्हणजे एवढ्या स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी मी माझ्या आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली आहे. तुम्हाला ती मोजायला लागू नये ह्याच्यासाठी तुम्ही पहिल्यापासूनच स्वतःला स्ट्रॉंग बनवा. इमोशनली किंवा फिजिकली तुम्ही त्याच्यासाठी काम करा. आणि जेवढी जास्तीत जास्त अवेअरनेस आपल्यामध्ये राहील, तेवढं जास्तीत जास्त आपण स्वतःला सेफ ठेवू शकतो प्रत्येक गोष्टीतनं. एस्पेशली मुलींसाठी हा संदेश आहे माझ्याकडून, की प्रत्येक चांगली बोलणारी व्यक्ती ही आपल्या चांगल्याच्या आणि हिताचा विचार करत नसते. कदाचित त्याच्या मागे कुठली तरी खूप मोठं षडयंत्र असू शकतं. त्याच्यात तुम्ही अडकू नका, त्यात तुम्ही फसू नका. खूप अवेअर राहा आणि स्वतःच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर किंवा सगळ्यांना सांगून त्या व्हायरल करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आणि एवढंच माझं आहे, की आज माझ्या मागे वडिलांचा आधार नाही आहे, पण तरी मी ठरवलं आहे, की उभं राहायचं या देशासाठी, या हिंदू धर्मासाठी. तसं तुम्ही उभं राहा. नक्कीच. आता तुमचे वडील तर तुमच्यासोबत नाही आहेत आता, पण जर एखादा तुम्हाला संदेश त्यांना द्यायचा असेल, एखादा मेसेज तुम्हाला त्यांना सांगायचा असेल, आज हे सगळ्याला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 दिवस आधी म्हणजे आजचा दिवस, तर उद्या ह्याला सगळ्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहेत. आजच्या दिवशी तुम्ही काय करत होतात आणि असा दिवस म्हणजे 1 वर्षांनंतर तुम्ही इथे बसून असं सांगत असाल, काय नेमकं तुम्हाला वडिलांना जर एखादा सांगायचा असेल मेसेज, तर काय सांगाल? मी माझ्या वडिलांशी रोज बोलते, जरी ते नसतील तरी. पण आज मी त्यांना सांगेन, की 1 वर्षापूर्वी तुम्ही माझ्यासाठी एक ट्रिप प्लॅन केली होती आणि त्यात सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि खूप स्वप्न आपण पाहिली होती, आपण खूप प्लॅनिंग केले होते. अनफॉर्च्युनेटली ती पूर्ण झाली नाही. पण
असा प्रसंग जो आपल्या आयुष्यात घडला त्याच्यामुळे आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटतं. पण तुम्ही जसं मला म्हणायचात की आपल्यापेक्षा अनेक लोक आहेत ज्यांचं दुःख खूप जास्त मोठं आहे, तर आपण त्यांचा विचार करायचा आणि आपल्या संकटांना किंवा आपल्या दुःखाला सामोरं जायचं. तेच मी आयुष्यात फॉलो करेन. आईची मी खूप काळजी घेईन, तुम्ही नसलात तरी. तुम्ही जशी घेतली असती तशीच घेईन. आणि कुठलंही कितीही मोठं संकट आलं तरी मी कुठलाही चुकीचा मार्ग वापरणार नाही. त्याच्यावर मी सत्याच्याच मार्गाने चालेन आणि जे जे देशाच्या हितासाठी असेल किंवा लोकांच्या हितासाठी असेल, जिथे जिथे माझी मदत लोकांना होईल तिथे मी उभी राहीन. आणि ह्याच्यासाठी तुम्ही वरून माझ्यावर सतत वॉच ठेवा, मला आशीर्वाद देत राहा. आणि मी तुम्हाला खूप मिस करते, पण मी प्रत्येक आठवणीमध्ये तुमच्याकडनं जे पॉझिटिव्ह होतं तेवढ्याच घेते गोष्टी. मी प्रयत्न करते अजून पण उभं राहण्याचा. मी एवढी स्ट्रॉंग नाही आहे जेवढी दाखवते लोकांना, पण माझा प्रयत्न हा राहील की मी खरंच आतून सुद्धा स्ट्रॉंग होईल. नक्कीच. आता आगामी काळामध्ये तुम्ही लवकरच कामावर पण रुजू होणार आहात आणि तेव्हा पण तुमच्याकडून खूप साऱ्या लोकांना मदत व्हावी अशी अपेक्षा आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि सिविक मिररसोबत संवाद साधल्यासोबत आणि तुमच्या सगळ्या या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार आहे. खरं आपण पाहिलं की जेव्हा ही घटना घडली होती तर तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती आणि किती मोठा हा हल्ला होता. त्यानंतर आता या सगळ्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतात आणि ज्या आसावरी जगदाळे आहेत त्यांनी आपले चे वडील गमावलेले आहेत, त्यामुळे त्यांची नेमकी भावना काय आहे याबाबतची ती सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे. कॅमेरा पर्सन अजय गंगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.